विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 12। पहिला प्रश्न आहे, प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे। त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? पहा, लॅपटॉपची किंमत आहे 27,450 आणि त्याच्याकडे आहेत 22,975 रुपये। मग जे एकूण किंमत आहे त्यातून त्याच्याकडे असलेले रुपये वजा केले तर आपल्याला त्याला आणखी किती पैसे लागतील हे समजेल। म्हणून आपण त्याला आणखी किती रक्कम लागेल हे काढण्यासाठी इथे वजाबाकी करूया। लॅपटॉपच्या किमतीमधून आपण त्याच्याजवळ असलेली रक्कम वजा करूया, म्हणजे आणखी किती रक्कम लागेल हे आपल्याला समजेल। लॅपटॉपची किंमत आहे 27,450। यातून आपल्याला वजा करायचे आहेत 22,975। 22,975 रुपये आपल्याला वजा करायचे आहेत। आता आपण वजाबाकी एककाच्या घरामधून करतो। ही वजाबाकी करताना आपण हातचे मनात ठेवणार आहोत, लिहिणार नाहीत। इथे आहे 0, शून्यातून 5 जात नाही, म्हणून मग आपण 5कडून हातचा घेतला, इथे झाले 10, 10तून 5 गेले, खाली राहिले 5। इकडे आपण हातचा दिला होता म्हणजे इथे 4 राहिले। आता 4मधून 7 पुन्हा जात नाहीत, मग आपण पुन्हा 4कडून हातचा घेतला, इथे झाले 14। 4 राहिले होते, इथे झाले 14। मग 14मधून आता 7 गेले तर खाली किती राहिले? 7। आता आपण 4कडून हातचा इकडे 1 दिला होता म्हणजे इथे 3 राहिले होते, पण 3मधून पण 9 जात नाहीत, म्हणून आपण पुन्हा 7कडे गेलो। 7कडून 1 हातचा घेतला आणि इथे दिला, इथं 3चे किती झाले? 13। आता 13तून 9 वजा करायचे, 13तून 9 गेले, खाली किती राहिले? 4। आता इथे 7कडून 1 हातचा आपण इकडे घेतला होता, म्हणून इथे किती राहिले होते? 6। मग 6मधून हे 2 गेले, खाली किती राहिले? 4। आणि 2मधून 2 गेले, खाली राहिला 0। आपलं उत्तर आलं 4,475। त्याला प्रथमेशला आणखी किती रुपये लागतील? 4,475 रुपये लागतील। मग आपण लिहिणार प्रथमेशला आणखीन 4,475 रुपये लागतील। आता आपलं दुसरं उदाहरण आहे, एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या। दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या, तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या? दुसऱ्या वर्षी जेवढ्या स्कूटर तयार केल्या त्यापेक्षा पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर तयार केल्या हे काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? वजाबाकी। पहिल्या वर्षी तयार केलेल्या स्कूटरमधून दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर आपल्याला वजा करावे लागतील। म्हणून मग आपण लिहूया आधी पहिल्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर 44,730। त्यामधून आपण वजा करूया दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर 43,150। आता ही वजाबाकी करूया। 0मधून 0 गेला 0, 3मधून 5 जात नाहीत, म्हणून 7कडून 1 हातचा घेतला, इथे झाले 13। 13तून 5 वजा केले तर खाली राहिले 8। 7कडून 1 हातचा 1 दिला होता इकडे, म्हणून इथे राहिले होते 6। 6तून 1 गेला, खाली राहिले 5। 4तून 3 गेले, खाली राहिले 1। 4मधून 4 गेला, खाली राहिला 0। 1,580 स्कूटर्स
पहिल्या वर्षी जास्त तयार केल्या. मग आपण खाली लिहूया उत्तर पहिल्या वर्षी 1580 स्कूटर्स जास्त तयार केल्या. आपलं तिसरं उदाहरण आहे. एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? आता स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. स्त्रियांच्या संख्येमधून पुरुषांची संख्या वजा करावी लागेल. मग आपण लिहूया खाली. स्त्रियांची संख्या किती आहे? 16,52,978 वजा पुरुषांची संख्या 16,37,856. आता ही वजाबाकी आपण करूया. 8मधून 6 जातात. 8मधून 6 गेले, खाली राहिले 2. 7मधून 5 गेले, खाली राहिले 2. 9मधून 8 गेले, खाली राहिला 1. आता 2मधून 7 जात नाहीत, मग 5कडून एक हातचा घेतला, इथे झाले 12. आता 12तून 7 वजा केले तर खाली राहिले 5. 12तून 7 गेले, खाली राहिले 5. इकडे एक हातचा दिला होता, इथे राहिले होते 4. 4मधून 3 वजा गेले तर खाली राहिला 1. 6तून 6 गेले 0, 1तून 1 गेला 0. आपलं उत्तर आलं 15,122. किती स्त्रिया जास्त आहेत? 15,122 स्त्रिया जास्त आहेत. म्हणून आपण लिहूया उत्तर स्त्रियांची संख्या 15,122 ने जास्त आहे. चौथं उदाहरण आहे. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? आता किती जास्त मिळाली ते काढण्यासाठी जी एकूण मिळालेली होती तिच्यातून जी आवश्यक होती ती रक्कम आपण वजा करूया, म्हणजे मग आपल्याला किती जास्त रक्कम मिळाली ते समजेल. संस्थेला मिळालेली रक्कम 26,57,340. त्यामधून आपण वजा करूया 25 लाख. 25 लाख. 0मधून 0 गेला 0. 4मधून 0 गेला 4. 3तून 0 गेला 3. 7मधून 0 गेला 7. 5तून 0 गेला 5. आता 6मधून 5 गेले, खाली राहिला 1. आणि 2तून 2 गेले, खाली राहिला 0. पहा उत्तर आलं आपलं 1,57,340. म्हणजे किती रक्कम जास्त मिळाली संस्थेला? 1,57,340 रुपये संस्थेला जास्त मिळाले. मग आपण उत्तर लिहिणार. उत्तर 1,57,340 रुपये संस्थेला
जास्त मिळाले. पाचवं उदाहरण आहे 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. आधी आपल्याला उदाहरण तयार करायचे. आता उदाहरण आपण कसं तयार करणार? मोठी संख्या आहे त्यातून लहान संख्या वजा झाली पाहिजे अशा प्रकारे उदाहरण तयार करणार. आपण उदाहरण तयार केले. एका ग्रंथालयात 27,056 पुस्तके होती. त्यापैकी 23,849 पुस्तके वापरून खराब झाली होती. तर खराब नसलेल्या पुस्तकांची संख्या किती? आता एवढी पुस्तके खराब झाली होती, तर खराब नसलेली पुस्तके आपल्याला कशी मिळतील? तर या संपूर्ण पुस्तकातून खराब झालेली पुस्तके वजा केली तर आपल्याला चांगल्या पुस्तकांची, खराब नसलेल्या पुस्तकांची संख्या मिळेल. म्हणून आपण या 27,056 मधून 23,849 वजा करणार. पहा, एकूण पुस्तके होती आपल्याकडे 27,056. त्यातून वजा करणार खराब झालेली पुस्तके 23,849. आता ही वजाबाकी आपण करूया. पहा, 6तून 9 जात नाहीत. मग 5कडून 1 हातचा घेतला, इथं झाले 16. 16मधून 9 वजा केले. 16तून 9 गेले, खाली राहिले 7. आता 5कडून 1 हातचा घेऊन दिला होता म्हणून 5तून 1 गेला, इथं राहिले 4. 4तून 4 गेले, खाली राहिला 0. आता पुन्हा 0तून 8 जात नाहीत. मग इकडून 1 हातचा घ्यायचा, इकडून हातचा घेतला, इथं झाले 10. 10तून 8 गेले, खाली राहिले 2. आता 1 हातचा इकडे दिले होता म्हणून इथं राहिले 6 आणि 6तून 3 गेले, खाली राहिले 3 आणि 2तून 2 गेले, खाली राहिले 0. आता आपण उत्तर लिहिणार. आपलं उत्तर आलं आता 3,207. म्हणजे खराब नसलेले पुस्तके किती आहेत? 3,207. मग आपण उत्तर लिहिणार. उत्तर खराब नसलेली पुस्तके 3,207 आहेत.